नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्याचे चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पार्ट 5 मध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात. चला तर प्रश्न क्रमांक पहिला. अमरप्रीत सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे कितवे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे? तर ते आहेत 28वे प्रमुख. समोरचा प्रश्न आहे, आतिशी मार्लून सिंग यांची देशातील कितव्या महिला मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे? तर ते आहेत 17व्या. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे? तर तो आहे प्रतापगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, अनुरा कुमार दिसानायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर ते आहेत श्रीलंका या देशाचे. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या बुद्धिबळ संघाने किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेलं आहे? तर ते 97 वर्षामध्ये जिंकलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, क्वाड शिखर संमेलन 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? तर ते आहे USA मध्ये. समोरचा प्रश्न, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर तो पटकावलेला आहे ध्रुवी पटेल. समोरचा प्रश्न आहे, 19वा दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर ते करण्यात आलेलं होतं विशाखापट्टणम इथे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या चित्रपटाची 2025च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेली आहे? तर त्याचं नाव आहे लापता लेडीज. समोरचा प्रश्न आहे, लापता लेडीज चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेलं आहे? तर त्याचं दिग्दर्शन किरण राव यांनी केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, जगातील पहिले आशियाई जटायू संवर्धन केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? तर ते करण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. समोरचा प्रश्न आहे, स्लिम मून मिशन कोणत्या देशामार्फत सुरू करण्यात आलेलं आहे? तर ते जपान या देशामार्फत स्लिम मून मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, सकल पर्यावरणीय उत्पादन निर्देशांक सुरू करणारे पहिलं राज्य कोणते ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे उत्तराखंड हे राज्य. समोरचा प्रश्न आहे, ओरंगुटान डिप्लोमसी खालीलपैकी कोणत्या देशाच्या संदर्भात आहे? तर ती आहे मलेशिया या देशासंदर्भात. समोरचा प्रश्न आहे, 27 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने कोणाची भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर त्याचं नाव आहे सतीश कुमार यांची कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे कोणत्या रेल्वे बोर्डाचे. समोरचा प्रश्न आहे, सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नोंद कोणत्या राज्यात झालेली आहे? तर ती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांची मृत्यूची नोंद आत्महत्येची झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे, 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर ती करण्यात आलेली होती मुंबईमध्ये. समोरचा प्रश्न आहे, देव दिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर किती लाख दिवे लावण्यात आले होते? तर तब्बल 17 लाख दिवे लावले गेलेले होते. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने नुकताच सोलार फेन्स प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? तर तो ओडिशा राज्याने सोलार फेन्स प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, पहिला बोडोलँड महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर तो नवी दिल्लीमध्ये आयोजित केला गेला होता. समोरचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं होतं? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. समोरचा प्रश्न आहे, फॉर्च्यून पॉवरफुल बिझनेसमॅन 2024 मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे? तर ते एलॉन मस्क आहेत. समोरचा प्रश्न आहे, बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर तो करण्यात येतो ओडिशा या राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या आणि चिन्हाचे अनावरण केलेलं असून ते कितव्या महोत्सवी वर्षासाठी करण्यात आलं होतं? तर ते अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चिन्हाचं अनावरण केलेलं आहे. कोणी? द्रौपदी मुर्मू यांनी. समोरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर त्यांचं नाव आहे श्री बी श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या महासंचालकपदी निवड करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणते राज्य सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे? ते आहे गुजरात हे राज्य. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी दुसरा भारतीय सैन्य विरासत महोत्सव आयोजित करण्यात आला होता?
तो करण्यात आला होता नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण हुरून परोपकार लिस्ट 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्याचं उत्तर आहे शिव नाडार. समोरचा प्रश्न आहे वर्ल्ड ऑफ टेनिस चॅम्पियनशिप 2024 कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकलेलं आहे. तर ते आहे धनश्री पांडे यांनी रौप्य पदक पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाच्या कार्यकारी अधिकारीपदी कोणाची निवड झालेली आहे. तर त्याची झाली आहे भूषण गवई यांची निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे. तर भारताचा 39वा क्रमांक आहे. समोरचा प्रश्न आहे शिगेरो इशिबा यांची कोणत्या देशाचे पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. तर ते आहेत जपानचे पंतप्रधान कोण शिगेरो इशिबा. समोरचा प्रश्न आहे CM7 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. तर ते आहे त्रिपुरा या राज्याने सुरू केलेली आहे. समोरचा आहे आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला. तर तो मिळालेला आहे शाहरुख खान यांना. समोरचा आहे आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला. तर तो मिळाला आहे राणी मुखर्जी यांना. समोरचा प्रश्न आहे आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. तो मिळाला आहे विनोद चोप्रा यांना. समोरचा आहे आयफा अवॉर्ड 2024 मध्ये चित्रपट सृष्टीत 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला होता. तो देण्यात आला होता करण जोहर याला. समोरचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील गाव. त्या गावाचं नाव काय आहे कर्दे. समोरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात पहिली डेव्हलपमेंट अकॅडमी साकारण्यात येत आहे. तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये साकारण्यात येत आहे. समोरचा प्रश्न आहे ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आलं. तर ते करण्यात आलं नागपूर या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं होतं. तर ते करण्यात आलं होतं बंगळूर या ठिकाणी. समोरचा आहे कोणत्या राज्याने पद्म पुरस्कार विजेत्यांना महिन्याला 30,000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. तर ती केलेली आहे ओडिशा या सरकारने. समोरचा आहे मार्को रुबिओ याची कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्रीपदी निवड झालेली आहे. तर ते आहेत अमेरिका या देशाचे परराष्ट्र मंत्री. समोरचा आहे भारताच्या डिफेन्स स्पेस एजन्सीद्वारा पहिल्या संरक्षित अभ्यास 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे. तर ते करण्यात आले होतं नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा आहे मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे. तर त्याचं उत्तर आहे नवीन रामगलाम यांची मॉरिशसचे पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. समोरचा आहे IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होतं. ते आलं होतं दोहा या ठिकाणी. समोरचा आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झालेली आहे. तर ते मायकल वाल्टज याची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे. कुठलचे अमेरिके. समोरचा प्रश्न आहे चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेतेपद कोणी पटकावले. तर अरविंद चिदंबरम यांनी. समोरचा प्रश्न 2024चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला. तर तो झाला सामंथा हार्वे यांना. समोरचा आहे जागतिक विद्यापीठ नेमबाज स्पर्धा कोठे पार पडली. तर ती पडली नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा आहे थायलंडच्या देशाच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी कोणत्या भारतीयाची निवड झालेली आहे. तर त्याची झालेली आहे सोनू सूद यांची. समोरचा आहे अमेझॉनने भारतात कोणत्या शहरात अमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग मेकर स्पेस लॉन्च केलेला आहे. तर ते केलेलं आहे बेंगळूर या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा जलदगती गोलंदाज ठरला आहे. त्याचं उत्तर आहे अर्शदीप सिंग हा सर्वाधिक जलद विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे. समोरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर ती करण्यात आली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. समोरचा प्रश्न पहिली हिंदी AI महिला सिंगर कोण आहे आणि तिचं नाव काय आहे. तर तिचं नाव आहे माया ही पहिली महिला हिंदी AI सिंगर ठरलेली आहे. समोरचा प्रश्न आहे भारतातील पहिले स्वदेशी RT-PCR किट कोणत्या कंपनीने विकसित केलेलं होतं. तर ते केलं होतं मेडटेक झोन या कंपनीने. समोरचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले पावेल वेलेरिव्हिच ब्युरो हे कोणत्या सोशल मीडिया ॲपचे CEO आहेत. ते आहेत टेलिग्राम या ॲपचे. समोरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली. तर ते जय शहा यांची. समोरचा आहे हिमाचल प्रदेशने केलेल्या बालविरोधी
कायद्यामध्ये मुलींच्या विवाहाचे वय कमीत कमी किती करण्याची तरतूद आहे? तर ती 21 वर्ष. समोरचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाच्या INS अरिहंत या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थित कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर ते विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात मुस्लिम समुदायासाठी विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी सरकारी यंत्रणेकडे करणे अनिवार्य केलेलं आहे? तर ते करण्यात आलेलं आहे आसाम या राज्यामध्ये. समोरचा आहे, महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोणते पोर्टल सुरू केलं आहे? तर तेच पोर्टलचं नाव आहे सी बॉक्स पोर्टल. समोर आपण काही आता वन लाईनर स्वरूपामध्ये प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक. पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. मोदींची तिसऱ्यांदा शपथ कधी झाली? तर 9 जून 2024 मध्ये. अटल सेतूचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी 2024 मध्ये केलेलं आहे. समोरचा आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दांडपंटा राज्यशास्त्र घोषित कधी करण्यात आलं? तर 19 फेब्रुवारी 2024 मध्ये. समोरचा आहे, महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळाला. 2024चा महाराष्ट्र भूषण हा कोणाला मिळाला? तर प्रदीप महाजन यांना. आणि पहिला वनभूषण पुरस्कार हा अतराम पवार यांना मिळालेला आहे. समोरचा आहे, पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना मिळालेला आहे. समोरचा ICC T20 वर्ल्ड कप 2024 विजेता हा भारत देश. समोरचा आहे, ICC T20 वर्ल्ड कप 2024 उपविजेता दक्षिण आफ्रिका. समोरचा प्रश्न, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक कंसाळकर. समोरचा आहे, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त आहेत देवेन भारती. समोरचा आहे, दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा. महाराष्ट्राचे वित्तमंत्री अजित पवार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार. महाराष्ट्र ATSचे प्रमुख आहेत नवल बजाज. समोरचा IPL 2024 विजेता कोलकाता नाईट रायडर्स. समोरचा आहे, महिला IPL 2024 विजेता आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. समोरचा आहे, लोकसभा सभापती ओम बिर्ला. समोरचा आहे, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर. समोरचा आहे, सरन्यायाधीश संजीव खन्ना. समोरचा मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय. समोरचा आहे, 1 मे 2024 रोजी 65वा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, योग दिवसची थीम काय आहे? स्वतःसाठी व समाजासाठी योग. समोरचा प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेची सुरुवात कोणत्या वयोगटासाठी? 21 ते 65 वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी. आणि लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली 28 जून 2024 मध्ये. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह किती मिळणार आहेत? 1500 रुपये. समोरचा आहे, पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे सुरू झाली? तर कोलकाता या ठिकाणी. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ. महाराष्ट्राचे लोकायुक्त VM कानडे. समोरचा आहे, महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. ही लोकसभा निवडणूक 4 जून 2024 ला निकाल लागलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन. समोरचा प्रश्न, लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी. समोरचा प्रश्न, ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये मालिकावीर जसप्रीत बुमराह ठरलेला आहे. समोरचा आहे, फ्रेंच ओपन 2024 पुरुष विजेता कोण आहे? कार्लोस अल्कराज. तो कोणत्या देशाचा आहे? तर स्पेनचा. समोरचा आहे, फ्रेंच ओपन 2024 ची महिला विजेती इगा स्विटेक. ती कुठलची आहे? तर पोलंड या देशाची. समोरचा प्रश्न आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य कुठं होणार आहे? तर अंमळनेरमध्ये. समोरचा प्रश्न, त्याचे अध्यक्ष आहेत रवींद्र शोभणे. समोरचा आहे, 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुलगाव पुण्यामध्ये पार पडली. विजेता कोण होता? सिकंदर शेख. समोरचा प्रश्न आहे, IPL 2024 च्या ऑरेंज कप कोणाला मिळाली आहे? तर विराट कोहली यांना. आणि पर्पल कॅप हा हर्षल पटेल यांना. समोरचा आहे, नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? तर ती झाली 1 जुलै 2024 मध्ये. समोरचा आहे, भारताच्या अर्थमंत्री कोण? तर ते आहेत निर्मला सीतारामन. मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल.